नमस्कार मंडळी. शुक्रवारची प्रसन्न सकाळ. सकाळचे 6:30 वाजलेले होते. इकडे बर्फ पडणार होता, त्यामुळे शाळा लवकर सुटणार होत्या. मुलगी सकाळी शाळेत गेली. नॉर्थ कॅरोलिनामध्ये सहसा खूप बर्फ पडत नाही, परंतु नॉर्थ कॅरोलिनाच्या पश्चिमेला जसजसं आपण जातो तसं तिकडे बर्फ पडतो. तिकडे स्मोकी माउंटन्सच्या एरियामध्ये बर्फ पडतो. इकडे हवामान विभागाने या आठवड्यात शुक्रवारी बर्फ पडणार म्हणून अंदाज व्यक्त केलेला होता, त्यामुळे सगळे खूप आनंदित होते. विशेष म्हणजे मुलांमध्ये जास्त एक्साइटमेंट होती. शुक्रवारी सकाळी -6 ते -7 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर होतं. सगळीकडे सकाळी ऊनसुद्धा पडलेलं होतं. घरात सगळीकडे सेंट्रलाइज हीटिंग असल्यामुळे घरात थंडी अजिबात जाणवत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात किचनच्या सिंकमध्ये आणि सगळ्या बाथरूम्समध्ये पाण्याचे जे नळ आहेत त्यांना सगळ्यांना थंड आणि गरम हे दोन्ही पाणी येतं, त्यामुळे थंडी असली तरी जाणवत नाही. आणि किचनच्या सिंकमध्ये गरम पाणी येतं, त्यामुळे गरम पाण्याने भांडी घासायला पण खूप छान वाटतं. दुपारचं जे टेम्परेचर होतं ते 1 डिग्री सेल्सिअस असं गेलेलं होतं. त्यानंतर टेम्परेचर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आणि थंडगार वारं बाहेर जाणवायला लागलं. साधारण 5-5:30 वाजता बर्फ पडायला सुरुवात झाली. बर्फ पडायला लागल्यानंतर माझी जी भाची आहे ऋतुजा, ती पळत पळत माझ्याकडे आली की आत्या बर्फ पडतोय आणि बाहेर चल. तेव्हा मी सगळ्यांसाठी पाणीपुरी घरात बनवत होते, त्याच्यामुळे ते सोडून मग मी आधी तिच्यासोबत बाहेर गेली. आम्ही सगळेजणं बाहेर गेलो आणि बघितलं सगळीकडे पांढरा शुभ्र छान बर्फ पडलेला होता आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही सगळेजण आतमध्ये आलो आणि सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खाल्ली. हा जो बर्फ होता हा 4-5 तास पडला. पांढरा शुभ्र बर्फ खूप छान वाटत होता. जेव्हा बर्फ पडतो तेव्हा थंडी अजिबात जाणवली नाही, परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा बर्फ पडून गेल्यानंतर थंडगार वारा जाणवतो आणि थंडी जाणवते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळीकडे कसं दृश्य होतं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद.